करुणा मुंडे सध्या आमच्यासोबत आहे. ताई काय सांगेल विनायक राऊत यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियाच्या विरोधात जादूटोणा विरोधी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. त्यांची सून त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. काय तुमची प्रतिक्रिया? जसे की सगळ्यांनी बघितलेलं आहे की प्रत्येक पुढारी जे आहे, मला वाटते की ती महिला खरी मागणी करते आणि असं सगळ्यांनी बघितलेलं आहे. खरात प्रकरणमध्ये पण बघितलेलं आहे की प्रत्येक पुढारी जे आहे ते कुठे ना कुठे असे तांत्रिक लोकांचे मागे, असे साधू संत लोकांचे मागे असतात. तो जे आहे ते कुठे ना कुठेतरी त्यांनी असा केला असेल आणि हे जे त्यांची सून आहे त्यांना न्याय भेटला पाहिजे. या गोष्टी जे FIR झालेली आहे त्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि कोण बाबा होता, कोण होता, त्यांच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे आणि जे महिलाला न्याय भेटला पाहिजे. आणि याच्यामध्ये ते खासदार साहेब आहे ते म्हणताय की ते महिला पैशाची मागणी करते. अरे तुम्ही एक महिलाच्या तुम्ही जीवन उद्ध्वस्त करताय. जसे जसे आरोप त्या महिलांनी केलेले आहे ते खूप मतलब शब्द नाही आहे असे इल्जाम आहे तुमचे मुलगेवर. आणि तुम्ही म्हणताय तुम्हाला काय वाटते हे श्रीमंत लोकांना, हे पुढारी लोकांना काय वाटते की एक महिलाचे आयुष्य फक्त असंच असतात. तुम्ही लग्न करताय, काय विचारून तुम्ही लग्न करताय? करू नका ना तुमचे मुलाबाळांच्या लग्न. आज त्या महिलासोबत 2016 पासून लग्न केला, आज तिचं जीवन तर उद्ध्वस्त झाला ना. ते आज त्या काय करू शकत नाही, कुठे जाणार, काय करणार? आणि खासदार साहेब तुम्ही अपोलोजाईज, माफी मागण्यापेक्षा तिला एक महिला म्हणून तिला न्याय देण्यापेक्षा तुम्ही म्हणताय की ती लोन भरण्याची मागणी करतीये, 5 लाख पोटगीची मागणी करतीये. त्याच्यामध्ये काय वाईट करतीये? खरं करतीये ना, क्योंकि तुम्ही तिचं जीवन उद्ध्वस्त केलेला तो तुम्हाला द्यावं लागणार आहे. आणि कोर्टामध्ये पण हेच मुद्दा टिकतोय जसे माझ्या मीटरमध्ये टिकलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की अगोदर कोणी महिला असे पुढे येत ना होती, पण आज ज्या वेळेपासून मला न्याय भेटलेला आहे तो प्रत्येक महिला मध्ये एक हिंमत आलेली आहे आणि प्रत्येक महिला पुढाकार घेत आहे अशी गोष्टीसाठी. तो 100% या गोष्टीशी सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि कारवाई व्हायला पाहिजे. असे नेते मंत्री, असे आमदार लोकांवरती 100% कारवाई व्हायला पाहिजे. क्योंकि आपण ने बघितलेलं आहे की जास्त मंत्रिमंडळमध्ये बसलेले आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, असंच एक आमदार खासदारांची 2 बायका, 3 बायका, 10 मुलगा बाळा, पण कोणी विचारणारा नाहीये, कोणी बोलणारा नाहीये. त्याच्यासाठी असे कृत्य वाढत चालले आहे. आता एक 7-8 महिने अगोदर एक नांदेडचे कोणी आमदार होते, त्यांचे मुलगेचा सेम केस माझ्याकडे आला होता आणि ती महिलावर तिने पोलीस कंप्लेंट केली, पण पोलीस जे आहे, पोलीस अधिकारी ते महिलाला परेशान करत होते आणि एकदम लहान मुलगी होती, 22-23 वर्षाची. हे सगळी गोष्टी कुठेतरी थांबायला पाहिजे आणि महिलांच्या बाबतीत हे सरकारला जागरूक होणं गरजेचं आहे. आणि आज तुम्ही बघू शकता हे सरकारला याची पण काळजी नाहीये की महिला आयोग की अध्यक्षाचे पदावर कोणाला तरी बसवायला पाहिजे. पण आजपर्यंत हे लोकांकडे फक्त सत्ताचा इतका माज आलेला आहे की महिला आयोग की अध्यक्ष यांच्याकडे नाहीये. अरे तुम्ही जरी महिला आयोग की अध्यक्ष तुमच्याकडे नाहीये तो मला बसवा महिला आयोग की पदावर आणि तुम्ही बघा कसं मी महिलांना न्याय करून देते. तुमच्यासारखं राजकारण मी करणार नाही महिलांच्या बाबतीत. जरी मला महिला आयोग के अध्यक्षपद दिला तर. जर तुम्हाला संधी दिली तर तुम्ही सांभाळणार महिला अध्यक्षपद? सांभाळणार नाही, चांगली पद्धतीने सांभाळणार. जितकी महिलांच्या बाबतीत जितकी कंप्लेंट आहे सगळी दूर होणार. क्योंकि मी 24x7 महिला आयोग की अध्यक्षपद मी झाली तो 100% मी महिलांच्या बाबतीत अजून मी काम करते. अजून आता पण मी काम करते, पुढे पण काम करणार. पण असे माझ्यासारखे लोकांना बसवला तर, नाही तो काय होणार नाही महाराष्ट्राच्या. अच्छा, या प्रकरणामध्ये असा पण आरोप केले आहेत की गोडीच्या नावावर त्याला गोमूत्र प्यायला दिले होते, त्यांचे केस पण कापले होते. याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया? कारण याच्या आधी पण जे खराच्या प्रकरण होतं त्याच्यामध्ये तुम्ही खूप काही माहिती तुमच्याकडे आला होता, तर पण हा प्रकरण कसं बघतात तुम्ही? अजून जे नेते आहेत ते पण अशा प्रकारचे कृत्य करतात का?
ऐका, मी अगोदर पण सांगितलेल्या खरातचे प्रकरणमध्ये आपण हे सगळी गोष्टी बघितलेली आहे, याला आपण नकारू शकत नाही. आणि असे केस कापणं, कोंबडी काटणं, असे जे सगळे ते ताईने जे सांगितलेलं आहे त्याचं मी समर्थन करते. आणि जे जे असे भंगार भोंदू बाबा लोक असतात, हे लोकांना पाठबळ देण्याचं काम जे आहे ते हे श्रीमंत पुढारी लोकही करतात. हे मी अगोदर पण सांगितलेलं, आता पण मी सांगते की हे जे खूप महाराष्ट्रामध्ये खूप अंधश्रद्धा वाढत चालली आहे. कुठे ना कुठे तरी याला समाप्ती करायला पाहिजे. क्योंकि आता हे ताई म्हणताय, आपण हे खरात प्रकरणमध्ये पण बघितलेलं आहे की असा सगळे पुढारी लोक करताय. खरात सोबत पण सगळे नेता मंडळी लोकांचेही फोटो होते. कोण कोण नेते आहे जे अशा प्रकारचे करतात? काही नाव आहे तुमच्याकडे? सगळे जितके आहे क्योंकि हे लोकांना असं वाटते, इतकी अंधश्रद्धा आहे, खास करके जे बीजेपीचे लोक आहे त्यांच्यामध्ये तो इतकी अंधश्रद्धा आहे, इतकी अंधश्रद्धा की मी बोलू शकत नाही. क्योंकि मी स्वतःच्या घरामध्ये पण बघितलेला आहे. सगळे नेते मंडळी लोकांची, एक असा आमदार, एक असा खासदार, एक असा नगरसेवक नाही आहे ज्याचा फोटो किंवा ज्याचा संबंध कोणी असे भोंदू बाबा सोबत नाही असेल. एक नाही आहे. आता या प्रकरणामध्ये कशा प्रकारची तुमची कारवाईची मागणी असणार आहे? जे विनायक राऊत यांची सून आहे त्यांना तुम्ही जाऊन भेटणार आहात का या प्रकरणामध्ये? त्यांची सूनसोबत मी भेटणार आहे आणि माझी एकच मागणी राहणार आहे याच्यामध्ये. आणि जे विनायकराव भाऊ आहे, खासदार आहे, मी त्यांच्याकडून विनंती करते की एक महिलाचा श्राप घेऊ नका. महिलाचा श्राप खूप वाईट असतो हे. आणि तुम्ही लग्न केला, आज ती महिलाची जिम्मेदारी पूर्ण तुमची आहे आणि तुम्ही पूर्ण जे महिलाची मागणी आहे तुम्ही पूर्ण करा, हेच माझी मागणी असणार आहे. आणि जे काला जादू आणि जे सगळं जे भोंदू बाबा आहे याचे पाठीमागे त्यांना पण सजा भेटली पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.